यावेळेस बागफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर्सला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, जशाच तसं दिलं उत्तर, माघारी परतावं लागतंय. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बाडर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप केर्लेकर इन ऍक्शन पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 3 स्ट्रायकिंग एंड वरती प्रदीप केर्लेकर आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आता सर त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रदीप केर्लेकर यांना पण ऑन स्ट्राईक पाहतोय. पन्हाळा पोलीस कार्यरत असणारा हा खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. पाकफुटला साऊंड कट करण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. या खेळाडूने सातत्याने प्रभावित केलं. या खेळाडूकडे क्षमता आहे, कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि या खेळाडूने सातत्याने स्वतःला सिद्ध केलंय. ओमकार शिंदेचं कौतुक मी वारंवार का करत असतो याचं उत्तर त्याने दिलंय. लोअर फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड फटका घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. डायरेक्ट हिट असती तर कुठेतरी श्रीधर केर्लेकर डेंजर झोन मध्ये होते, माघारी परतावा देखील लागलं असतं. मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा बनवल्या गेल्यात त्या 12, 2 गड्या एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये इन ऍक्शन मध्ये उत्तम जगताप रफ्तारचा बेताज बादशाह गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकामध्ये इन ऍक्शन मध्ये बॅकफुटला साऊंड कट करण्याचा प्रयत्न, सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती जर पाहायला गेलं तर या तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव हाताला जातोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, पकडलाय झेल, संपलाय श्रीधरचा खेळ. धक्का क्रमांक 2, श्रीधर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बाडर मैदानाच्या आतमध्ये वाघवेचा अपकमिंग सितारा मयुरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. मयूर पाटील दाखवत वाघवेचा अपकमिंग सुपरस्टार मयूर शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने सातत्याने आपला परफॉर्मन्स दाखवलाय, ज्या खेळाडूने अगदी कमी वयामध्ये यशाची शिखर गाठले, असा खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती मयूर शेलारला आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. उत्तम जगतापचं देखील कौतुक करावं लागेल. या खेळाडूने ह्या सामन्यामध्ये प्रभावित केलंय आपल्या संघाला. अगदी जर पाहायला गेलं तर सातत्याने चांगली गोलंदाजी करून दिले. अचूक टप्पा भेदक मारा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या पाठीमागे. पुन्हा एकदा चुकी झाली. ओमकार लाड यांच्याकडून चुकी होतीये. एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. झेल सोडला जातोय. मयूर शिलार सारख्या फलंदाजाचा झेल इथे मात्र जमिनीला दान झालाय, म्हणजे जीवनदान मिळालंय. मयूर शिलारला जीवनदान मिळतंय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 13 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली जाते. यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली आहे. 2 षटक हाताळलेत उत्तम जगताप याने. धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7. राहिलाय दबदबा उत्तम जगताप या नावाचा. कमालीची गोलंदाजी. एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही उत्तम जगताप साठी. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी मार्ग वरती डॉक्टर ओमकार लाड यांना आपण पाहतोय. ज्या खेळाडूने अगदी जर पाहायला गेलं तर हॉस्पिटलच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ केला. हॉस्पिटलच्या स्पर्धांमध्ये देखील आपल्या खेळाने प्रभावित केलं असे ओमकार लाड आपल्याला गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4थ्या षटकामध्ये इन ऍक्शन. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सरळ चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. धावसंख्या रोखली जाते 17 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड. फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय ओमकार शिंदे. एकेरी धाव कंप्लीट झाले. एकेरी धावेवरतीच थांबावं लागतंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ओमकार शिंदे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. किती धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय का? यस, दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. आता धावा गोळा करणं गरजेचं आहे. आता इनिंग बिल्डअप करणं गरजेचं राहणार आहे. दोन्ही बॅटर्स आपण पाहतोय. प्रदीप आणि मयूर शिलारला पण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळत आहे. बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 21 रन्स ऑन दी बोर्ड. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. ओमकार लाड यांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पेशाने डॉक्टर असणारा हा खेळाडू मात्र गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सरी चाला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. 21 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. वाघवे स्पोर्ट्स वाघवेचा संघ अडचणीमध्ये सापडतोय, कारण प्रतिस्पर्धी संघ अर्थातच शिवम स्पोर्ट्स सातार्डेचा संघ या सामन्यामध्ये आग ओकणारी गोलंदाजी करतोय. गोलंदाजांचा दबदबा या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धाव खर्च करणार राहिलाय. वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव आली. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारत आहे. 22 या आकड्यावरती 22 रन्स ऑन दी बोर्ड.
यावेळेस आडवा पाटणे ऑन साइडला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडला जातोय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 24 रन्स ऑन दी बोर्ड. 4 षटकांच्या अखेरीस 24 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मूव्ह घेतल्यात. गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटील यांना आपण पाहतोय. 5व्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरच्या पहिल्या षटकामध्ये रोहित पाटील इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. 24 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 4थ्या षटकाचा के प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रदीप केरलेकर, पन्हाळा पोलीस कार्यरत असणारा हा खेळाडू इन ऍक्शन पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन ऑन साइडला टर्न केलं जात आहे. टीप मधून क्षेत्ररक्षकाला एकेरी धाव कंप्लीट झाल्या. त्या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. 25 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 25 रन्स ऑन दी बोर्ड. 5व्या षटकाचा के प्रगतीपथावरती आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 25 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धाव खर्च करणारा राहिलाय. पंचांचा इशाराला व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धाव धावफलकावरती लगावली जाते. 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय ओमकार शिंदे. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतंय. 28 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 28 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा आलाय. म्हणजे संदीप फलंदाजाकडे असणार आहे. 9+1 अशा 2 धावांचा बोनस ऍड होईल. या 2 धावेच्या मदतीने 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 30 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल असणार आहे. महत्वाचा बॉल असणार आहे. उघडा डोळे पहा नीट, कारण येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रदीप केरलेकर. आता मोठा फटका खेळावा लागणार आहे. आता आक्रमकता दाखवणं गरजेची राहणार आहे. यशस्वी उद्ध्वस्त केल्यात. फ्री हिटचा बॉल होता, मात्र एकेरी धाव कंप्लीट केली जाईल का? फेकी करा पाहायला मिळाले. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्यात यश आलंय. दोन धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन दी बोर्ड. 5व्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. 5वं षटक स्लॉग ओव्हरचं पहिलं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं आणि तोच आता मात्र षटक प्रगतीपथावरती. या षटकामध्ये देखील जर पाहायला गेलं तर 3 चेंडून 7 धावा खर्च केल्यात. 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताय. कुट्टप्प्याचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय. धक्का क्रमांक 3. खेळी संपुष्टात आले. प्रदीप केरलेकर बॅक टू द पॅव्हेलियन. सौरभ पाटील आपल्याला मैदानाच्या आतपणे नवीन बॅटर पाहायला मिळत आहेत. 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. सरळ चालला. विकेट कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल येतोय.
32 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतंय. या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर शिवम स्पोर्ट्स सातार्डे संघाच्या गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय, अधिराज्य गाजवलंय. यावेळेस सरळ बाटने फटका, काउंट कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक झेल सोडलाय आणि त्याचबरोबर 6 धावा बहाल केल्यात. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. फटका केला सरळ बॅटने, अगदी जर पाहायला गेलं तर ओव्हर पिच बॉल होता, त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडस खराब पाहायला मिळालं. 38 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 या आकड्यावरती धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपण ओमकार लाड यांना आपण पाहतोय. डॉक्टर ओमकार लाड इन ऍक्शन मध्ये शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉल वरती फटका, क्या बात है, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. मयूर शेलार काय या नावाची चर्चा सध्याच्या घडीला होतीये, त्याचं उत्तर दिलंय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक सजवत असताना 6 धावांची बोहर मयूर शेलारच्या बॅटमध्ये आली आहे. या खेळाडूने केदारलिंग स्पोर्ट्स अडूर येथे देखील होणाऱ्या स्पर्धेमध्ये प्रभावित केलं होतं आणि आता देखील या सामन्यामध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. अखूट टप्प्याचा बॉल आडवा पॅटने ऑन साइडला, डीप मधून क्षेत्ररक्षक अनिकेत सावंत चुकी करणार नाही, या माघारी परतावं लागतंय. जशाच तसं उत्तर, टीट फॉर टॅट. मयूर शेलार बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरविंद चौगुले आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन मध्ये. 6व्या क्रमांकावरती त्यांची वर्णी लागले. 44 आकड्यावरती 4 फलंदाज बाद झाले आहेत. मयूरची जागा घेण्यासाठी अरविंद यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइड ला टर्न केलं जात आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. एकेरी धाव कंप्लीट झाले. अनिकेत सावंत पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आले. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 45 रन्स ऑन दी बोर्ड आहे. शेवटचा बॉल, अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक असणार आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा चांगला नव्हता. ओमकार लाड यांनी झेल पकडलाय. 5वा धक्का बसलाय. अर्धा संघ वाघवे स्पोर्ट्स वाघवे संघाचा बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर वैभव यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 फलंदाज बाद झालेत. अकुटप्याचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एकेरी धाव कंप्लीट झाले. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल जर पाहायला गेलं तर 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 46 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
हा चेंडू महत्वाचा राहणार आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. फटका येणार का विशेष? स्ट्रायकिंग एंड वरती अर्पिन चौगुले पाहायला मिळतात. कुलातला बॉल डाऊन द ग्राउंड फटका गेला जातोय डीप पडून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आला. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता होताना दिसत नाहीये. यश झालाय प्रयत्न. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता माघारी परतावं लागतंय. 2 धावेंवरती समाधानी राहावं लागतंय. 48 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 6 षटकांचा खेळ मर्यादित 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय डॉक्टर ओमकार लाड, तर त्यांच्या साथीने सध्याच्या घडीला सातार्डे गावाला बिलॉंग करत असताना ज्या खेळाडूची चर्चा राहिली आहे असा अनिकेत सावंत इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही जोडी पाहण्यासारखी आहे. A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये सातार्डे गावाची आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला डॉक्टर ओमकार लाड तर दुसऱ्या बाजूला अनिकेत सावंत. जर विचार केला तर खुल्या गटामध्ये, तालुका मर्यादित गटामध्ये देखील दख्खन पन्हाळा संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील आपला खेळ दाखवला. त्याला आता मात्र आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती मयूर शेलार पहिल्या षटकामध्ये, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये वाघवेचा वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. हे बाडल पाहण्यासारखं आहे. दोन्ही खेळाडू उगवते सितारे आहेत. दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलं तर युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे आणि ती क्षमता आता मात्र पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळेल, बेस्ट वर्सेस बेस्टची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 36 चेंडू शिल्लक असतील, बनवायच्या 49 धावा. पहिल्या बॉल वरती काय चेंडू हाताला जातोय, सरप्राइझिंग डिलिव्हरी. अगदी सर पाहायला गेलं तर टप्पा पडला आणि कमालीची उसळी घेतली आहे. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल विसरतोय, डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 35 चेंडू 49 धावा आता बनवायच्या आहेत. दिवसचा फटका पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर 30 यार्ड सर्कलला फक्त क्लिअर केला. डीप मधून क्षेत्ररक्षक ओमकार पाटील येतील. तोपर्यंत एकेरी धाव म्हणजे धावसंख्येला श्री गणेशा झालाय. धावसंख्येला श्री गणेशा झालाय. पहिली धाव अकाउंट ओपन झालंय या एकेरी धावेने. स्ट्रायकिंग गेन वरती ओमकार लाड यांना आपण पाहतोय. कुलातला बॉल परफेक्ट यॉर्कर, काय चेंडू हाताला गेलाय. पंचांकडे अपील देखील केली जाते, मात्र नॉट आउटचा इशारा येतोय. काय चेंडू हाताला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. अगदी जर पाहायला गेलं तर दोन्ही पायांवरती टो क्रशिंग यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शफलून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धाव खर्च करणारा राहिलाय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. कुलातला बॉल ऑन साइडला फटका केला जातो. डीप मधून क्षेत्ररक्षक आला. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. या एकेरी धावेच्या मदतीने 3 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. पहिल्या षटकाचा की प्रगतीपथावरती पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती मयूर शेलारला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. अकूट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा कमालीचा बाउन्सर, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. काय चेंडू हाताला जातो. क्षेत्ररक्षण काही अंशी खराब, मात्र 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. काय चेंडू हाताला, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू अकूट टप्प्याचा बॉल होता. अगदी डोक्यावरती आदला. परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळेस ते पटकून फटका घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटची संधी. फेकी करा पाहायला मिळाली. फेकी करा पाहायला मिळते. एकेरी धावेवरतीच आता समाधानी राहावं लागतंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावा बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त 6. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 6 रन्स ऑन द बोर्ड.
गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये ओमकार पाटील यांना आपण पाहतोय. या खेळाडूने देखील प्रभावित केलं. या खेळाडूने देखील सातत्याने कोल्हापूर प्रीमियर लीग असेल, त्याचबरोबर पन्हाळा प्रीमियर लीग असेल, या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील प्रभावित केलंय. तोच खेळाडू ओमकार पाटील इन ऍक्शन मध्ये आपल्याला दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग गेन वरती अनिकेत सावंत. पहिल्या बॉलवरती बॅटची लिडिंग एज, पाठीमागे क्षेत्ररक्षक, धक्का क्रमांक पहिला. अनिकेत सावंतची खेळी झाले संपुष्टात. अनिकेत सावंत बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील यांना आपण पाहतोय. साताड्याचा आणखीन एक विस्फोटक बॅटर आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतोय. ओमकार पाटील वर्सेस ओमकार पाटील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला फलंदाज ओमकार पाटील तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील ओमकार पाटील. यावेळी सरा बॅटने फटका, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटका, बॉल सीमा पार येतोय चौकार. दहा आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 28 चेंडू आणि 39 आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, झेलची संधी. आता मात्र झेल सोडला जातोय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? यस, केलं जातंय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये एकेरी धाव कंप्लीट केली जाते. 38 सर्कल मध्ये बॉल स्टॉप करण्यामध्ये यश आलं एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्येचं टोटल 13 या आकड्यावरती, म्हणजे जिंकण्यासाठी 26 चेंडू आणि 36 आवश्यकता आहे. सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, बॅटची इनसाइड एज, रुबी कट घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव कंप्लीट पुन्हा एकदा केली जाते. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 14 रन्स ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा के प्रगती पथावरती ओमकार लाड यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यांच्या साथीने ओमकार पाटील आपल्याला स्ट्रायकिंग गेन वरती पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी मार्क वरती देखील ओमकार पाटील वाघवेचा आणखीन एक जबरदस्त खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन कट केला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय. यस, 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावेल. 16 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्यात. 16 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती लगावल्या जात आहेत.
गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये मयूर शेलार आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर मयूर शेलार यांच्यावरती विश्वास दाखवला. स्वतः कर्णधार आहे, स्वतः संघाचा लीडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एक युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आपल्या मेन स्क्रीन वरती. ओमकार पाटील आणि मयूर शेलार ही A1 जोडी वाघवे संघाची एकमेकांसोबत हितगुज करतायत, प्लॅनिंग करतायत. मैदानाच्या आतमध्ये रणनीत्या आखल्या जात आहेत. 24 चेंडू आणि 33 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार लाड याला आपण पाहतोय. कुटुंबाचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्येचं टोटल 16 या आकड्यावरती 33 धावांची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये आहे. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, फंबल झालाय. तोपर्यंत एकेरी धावेवरतीच आता समाधानी राहावं लागतंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल जर पाहायला गेलं तर 17 या आकड्यावरती 22 चेंडू आणि 32 ची आवश्यकता आहे. दोन्ही टीम जर पाहायला गेलं तर फाईट देत आहेत, एकमेकांना लढत देत आहेत. 22 चेंडू आणि 32 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार पाटील. यावेळेस फाईन लेगच्या दिशेमध्ये दिशा दिली आहे आणि संघाची दशा झाली खराब. 4 धावा धाव फलकावरती. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. यावेळेस यष्टा उद्ध्वस्त. लाकूड तोड गोलंदाजी माघारी परतावं लागतंय. ओमकार पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. त्याचबरोबर जलसिंग पाटील पडळ संघाचा कर्णधार, त्याचबरोबर दख्खन पन्हाळा संघाकडून खेळत असताना आपल्या नावाची चर्चा सातत्याने ज्या खेळाडूची राहिली आहे, दलसिंग पाटील यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक केलं जातं, पुनरागमन केलं जात आहे. वाघवे स्पोर्ट्स वाघवेचा संघ या सामन्यामध्ये कमबॅक करतोय. 19 चेंडू आणि 28 ची आवश्यकता आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मयूर शेलारने प्रभावित केलं या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केली. आपल्या मेन स्क्रीन वरती आपण त्याला पाहत आहोत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक चे 2 निर्धाव चेंडू. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा बनवल्या गेल्या त्या 21. या गोलंदाजाने मयूर शेलारने करून दिला आपल्या संघाला कमबॅक.
गोलंदाजी मार्क वरती चौथ्या षटकामध्ये सौरभ यांना आपण पाहतोय. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. 18 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग गेन वरती ओमकार लाड थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. अजूनही त्याच्या बॅट मधून पुरेशा धावा आलेला नाहीये, त्यामुळे धावसंख्येचं टोटल 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. खोलातला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉलला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फंबल झालाय, चुकी झाली. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? माघारी परतावं लागतंय. धक्का बसलाय रनआउटच्या स्वरूपात. समीरची खेळी आले संपुष्टात. समीर बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस जगताप आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. कमालीचा चेंडू हाताळला जातोय. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 23 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. लोअर फुल टॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये संधी होती, थोडासा दूर राहिलाय. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. 23 या आकड्यावरती धावफलक स्थिरावतोय. 23 रन्स ऑन दी बोर्ड. तेवीस धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. सौरभला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. चौथ्या षटकामध्ये इन ऍक्शन मध्ये त्यांनी देखील प्रभावित केलाय. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक येतोय. फंबल झालाय. ओमकार पाटील डीप मधून आले. वाईडिश लॉंग ऑफ वरून एकेरी धाव कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावेल. 24 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 24 धावा धावफलकावरती चौथ्या षटकाचा के प्रगतीपथावरती. खोलातला बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर ओमकार लाड स्ट्रगल करतायत. अगदी योयो हनी सिंगच्या काळामध्ये क्लासिकल म्युझिक सारखी बॅटिंग, शांत बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ वाघवे स्पोर्ट्स वाघवेचा संघ या सामन्यामध्ये वरचढ ठरतोय. 13 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. लोअर फुल टॉस बॉल उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. माघारी परतावं लागतंय. ओमकार लाड बॅक टू दी पवेलियन. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात लगावल्या जात आहेत. 12 चेंडू शिल्लक असणार आहेत. बनवायच्या 25 धावा. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकामध्ये इन ऍक्शन ओमकार पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. नवीन बॅटर ओमकार शिंदे
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावरती सध्याच्या घडीला व्हायरल असणारा हा खेळाडू आपल्याला नॉन स्ट्रायकिंग गेम वरती पाहायला मिळतोय. यावेळेस इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, झेलची संधी थोडेसे दूर राहताना पाहायला मिळत आहे. एकेरी धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, माघारी परतावं लागतंय. धक्का बसला. 5वा फलंदाज तेजस जगताप बॅक टू दी पवेलियन. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये काही अंशी अपयश आलं. झेलची संधी होती, मात्र स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये थोडेसे दूर उभं राहिले आणि त्यानंतर फेकी कमालीची, कलेक्शन कमालीचं आणि माघारी जावं लागते. 5वा धक्का बसला. अर्धा संघ तंबूच्या आश्रयात हल्ला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 या आकड्यावरती 5 फलंदाज बाद झालेत. 11 चेंडू शिल्लक असतील आणि 11 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. 11 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग गेम वरती नवीन बॅटर रोहित पाटील इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. यावेळेस इथे मात्र जर पाहायला गेलं तर मॅजिक चेंडू पाहायला मिळाला, मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतो, टप्पा पडला आणि बॉलने उसळी घेतली, सरळ चालला पाठीमागे. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. 22च्या स्वरूपात एकेरी धाव आली. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय. बॅटची आतली कडा घेतली यष्टांच्या पाठीमागे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 23 ची आवश्यकता आहे. आता मात्र या सामन्यामध्ये वाघवे स्पोर्ट्स वाघवेचा संघ खऱ्या अर्थाने कमबॅक करतोय. कुठेतरी ओमकार पाटील, त्याचबरोबर सौरभ आणि त्याचबरोबर मयूर शेलारचं कौतुक करावं लागणार आहे. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव कंप्लीट झाले. फंबल झालाय. दुसरीचा प्रयत्न लगेचच केला जातो. दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय. तिसऱ्या धावेसाठी संघर्ष पाहायला मिळाला. 3 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येतोय. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 29 या आकड्यावरती. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 29 धावा फलक्यावरती लगवल्या जात आहे. स्ट्रायकिंग गेन वरती रोहित पाटील, या जोडीला आता कमाल करावी लागणार आहे. या जोडीला आता आक्रमकता दाखवावी लागणार आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन दिशा दिली जाते. एकेरी धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसरीचा प्रयत्न होईल का? या दुसरीचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 7 चेंडू आणि 18 ची आवश्यकता आहे. या चेंडूवरती जर षटकार लगावला तर पुन्हा एकदा शिवम स्पोर्ट्स सातार्डेचा संघ कमबॅक करू शकतो. मात्र गोलंदाज देखील तास ताकदीचा आहे. या खेळाडूने देखील अनेक वर्ष चांगला परफॉर्मन्स दिलाय, चांगला खेळ त्याने देखील दाखवलाय. मात्र 7 चेंडू आणि 18 ची आवश्यकता आहे. हा चेंडू महत्वाचा राहणार आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर या सामन्यातला निर्णायक चेंडू म्हणून या चेंडूकडे पाहिलं जाणार आहे. 7 चेंडू बनवायच्या, त्या 18 धावा. इथे जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव फलकावरती लगावली जाते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 7 चेंडू आणि 17 धावा अजून बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंग गेन वरती रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे. खुलातला बॉल यष्टा उद्ध्वस्त, परफेक्ट यॉर्कर, माघारी परतावं लागतंय. क्लीन बोल्ड झालाय. रोहित पाटील बॅक टू दी पवेलियन.
6 चेंडू आणि 17ची आवश्यकता आहे. ऋतुराज राज करण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय ओमकार शिंदेला आपण स्ट्रायकिंग वरती पाहतोय. अखूट टप्प्याचा बॉल आडवा पॅटने ऑन साइडला, जितका उंच तितकाच लांब. ओमकार शिंदेच्या पॅट मधून येतो षटकार. अडतीस या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. या षटकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये फुंकर घातली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न. डीप क्षेत्ररक्षक येतोय. झेलची संधी थोडेसे दूर राहत आहेत. खाली क्षेत्रामध्ये बॉल पडलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 40 रन्स ऑन दी बोर्ड. 40 धाव फलकावरती 4 चेंडू आणि 9ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये असणार आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. प्रयत्न केले जात आहेत दोन्ही संघ या सामन्यामध्ये. आता मात्र प्रयत्न करतायत. 3 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहेत. कष्ट घ्यावे लागणार आहे दोन्ही संघांना, कारण कोणतंही क्षेत्र असू द्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. दोन्ही टीम्स अगदी जर पाहायला गेलं तर कष्ट घेताना पाहायला मिळतात, मेहनत घेताना पाहायला मिळतात. ओमकार शिंदेच्या बॅटमधून एक षटकार आलाय तर दुसऱ्या बाजूला त्याने देखील प्रत्युत्तर दिलंय. ऋतुराजने देखील प्रत्युत्तर दिलंय. पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी. ओमकार शिंदेची खेळी आले संपुष्टात. माघारी परतावं लागते. ओमकार शिंदे बॅक टू लग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उत्तम जगताप आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या खेळाडूने गोलंदाजीमध्ये प्रभावित केलं तो खेळाडू आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती. 2 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये रंगत वाढत चालले. खऱ्या अर्थाने हा चेंडू देखील निर्णायक राहणार आहे. 2 चेंडू आणि 9ची आवश्यकता. इथे जर पाहायला गेलं तर खराब दिशा पाहायला मिळाले. खराब लाईन आणि लेंथ. एक्स्ट्रा धाव खर्च करणारा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव म्हणजे जिंकण्यासाठी आता जर पाहायला गेलं तर 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. चला यानंतरचा होणारा सामना पडळ स्पोर्ट्स पडळ संघाच्या विरोधात कळेचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन. चला नाणेफेकीसाठी यायचंय. कुटप्पाचा बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. एकेरी धाव कंप्लीट केली जाईल का? यस, एकेरी धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने 42 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आता प्रश्न असा पडला असेल की टाय झालं तर काय? षटकार लगावला तर सामना बरोबरीमध्ये सुटणार आहे. टाय झालं तर काय? सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 1 चेंडू आणि 7ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल. लोअर फुल टॉस बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलाय. एकेरी धाव कंप्लीट झाल्या. विजयावरती शिक्का मोर्तब झालाय. अगदी अखेरच्या चेंडूवरती, शेवटच्या चेंडूवरती विजयावरती शिक्का मोर्तब. वाघवे स्पोर्ट्स वाघवे संघाला पराभूत केलंय. शिवम स्पोर्ट्स साताडे संघाला.
चला यानंतरचा होणारा सामना पडळ स्पोर्ट्स पडळ संघाच्या विरोधात कळे स्पोर्ट्स कळेचा संघ, दोन्ही टीम्स कॅप्टन. चला पडळ संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, कळे संघ कॅप्टन आपण देखील यायचा.